अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी करायची विशेष सेवा याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. पौर्णिमेचं सत्यनारायण 24 तारखेला होळी आहे, 24 तारखेला पौर्णिमा आहे. तर सत्यनारायणचा उपवास कधी करावा, सत्यनारायण पूजन कधी करावं. सगळ्यात अगोदर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये देवीचा टाक असेल, देवीचा टाक स्वच्छ धुवून घ्यायचा. देवीच्या टाकाला तुम्ही पंचामृतनी अभिषेक करावा. अभिषेकामध्ये काय घेऊ शकता तुम्ही? श्री सूक्त, पुरुष सूक्त, नवार्णव मंत्र. अभिषेक झाल्यानंतर देवीचा टाका आहे तो स्वच्छ धुवून घ्या, कारण की खूप जणांकडे देवीचा टाका आहे ते कधीही धुत नाही, नुसतं पाणी टाकले की झालं. नाही, श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणा किंवा ऐका. देवीचा टाक धुवून घ्यायचा. नंतर तुम्ही कुंकुमार्चन करायचं. देवीचे 108 नाव असेल, देवीचे नाव म्हणायचे, 108 नाव घ्या, कुंकुमार्चन करा आणि कुंकुमार्चन केल्यानंतर ते कुंकू तुम्ही लावू शकता. सत्यनारायण पूजन कधी करायचं? तुम्ही सत्यनारायण पूजन हे 24 तारखेला म्हणजे उद्या 24 तारखेला तुम्ही सत्यनारायण पूजन संध्याकाळच्या वेळेस सायंकाळी 6 वाजता करायचं आहे आणि त्याचा उपवास पण उद्या दिवसभर करायचा आहे. सत्यनारायण पूजन घरामध्ये कोणाकोणाच्या घरामध्ये जर आर्थिक प्रॉब्लेम असेल, पैसा टिकत नसेल, आजारपण असेल, तर तुम्ही घरच्या घरी सत्यनारायण पूजन करू शकता. साध्या आणि सोपं सत्यनारायण पूजन आहे, तुम्ही घरच्या घरी करा. त्याच्यामध्ये बाळकृष्णाचा फोटो मूर्ती असेल तो ठेवा, मूर्तीला अभिषेक करायचा. श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करा आणि मन शांत ठेवून पौर्णिमेच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवीची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करू शकता. दुर्गा सप्तशती वाचू शकता, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता. आपल्या घरी जो अभिषेक केलेला टाक असेल तो टाक अभिषेक करायचा, कुंकुमार्चन करा. दर पौर्णिमेला देवीला गजरा व्हायचा. आपल्या घरच्या देवीला गजरा व्हायचा. कोणाकडे जर टाक नसेल त्यांनी देवीच्या फोटोला गजरा व्हायचा मनोकामना करून. दर पौर्णिमेला आपल्या देवीला तुम्ही लवंग व्हायची, मनोकामना करायची, तुमची लवंग व्हायची. नंतर ती लवंग तिजोरीमध्ये ठेवू शकता. तुम्ही दर पौर्णिमेला देवीचं जे सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ते वाचू शकता. नवार्णव मंत्राची 1 माळ घ्यायची. हे पौर्णिमेच्या दिवशी करायची विशेष सेवा आहे. आता सत्यनारायण पूजन केलं म्हणजे झालं का? खूप जण असे, दादा आम्ही 5-5 वर्षापासून सत्यनारायण पूजन करतो पण आम्हाला फळच नाही भेटलं, असे खूप जण म्हणतात. फळ कसं भेटणार? नुसतं सत्यनारायण केलं म्हणजे झालं असं आहे का? नाही, सत्यनारायण करण्यासोबत तुम्हाला त्या दिवशी काय करायचं? सत्यनारायण झाल्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायचं 3 वेळा. व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, नवार्णव मंत्र असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, देवीचे नाव असेल, श्री सूक्त असेल, श्री सूक्त 16 वेळा पण श्री सूक्त आपण घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे सत्यनारायण झाल्यानंतर तुम्ही ही एवढी सेवा आहे, ही सेवा मनापासून करायची. सेवा जर आणि घरातल्या सगळ्यांना बसायचं. सत्यनारायणच्या दिवशी आरती करायची, महाराजांना नैवेद्य आरती करायची. नैवेद्यामध्ये काय? तुम्ही वरण भात, भाजी पोळी, काही गोड असेल ते दाखवा. त्या उपास संध्याकाळी सोडायचा, आरती करायची. सगळ्यांनी तो जो शिऱ्याचा प्रसाद आहे तो सगळ्यांनी घ्यायचा, बाहेर कोणाला द्यायचा नाही, आपण आपला स्वतः घ्यायचा. प्रत्येक पौर्णिमेला बाहेरचं कोणाचं खायचं नाही. पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या, गोमित्र घ्या. पौर्णिमेला तुम्ही जेवढं नामस्मरण करणार, नवार्णव मंत्र असेल, जेवढं नामस्मरण तुम्हाला करता येईल तेवढं नामस्मरण दर पौर्णिमेला करायचं. दर पौर्णिमेला महादेवाला जायचं. महादेवाला हळद, महादेवाला जे आपण आहे हळद कुंकू आपण लावत नाही, पण महादेवाचं काय करायचं? महादेवाच्या बाहेर जे नंदी असतो, नंदीला थोडी तुम्ही हळद लावू शकता. थोडी हळद लावा. तुमची मनोकामना काय असेल, मनोकामना म्हणायची, थोडी बाहेर नंदीला थोडीशी हळद लावा आणि महादेवाला तुम्ही पाणी टाकायचं.
आणि बेलाच्या झाडाला पाणी टाकायचं. बेलाचं दर पौर्णिमेला बेलाच्या झाडाला थोडं दूध, थोडं पाणी हे बेलाच्या झाडाला टाका आणि दर पौर्णिमेला आपल्या जवळच्या नदी असेल, पाणी असेल, विहीर असेल किंवा आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा दर पौर्णिमेला. कोणताही लावा, तुपाचा लावा, तेलाचा लावा, कोणताही दिवा लावा, काही प्रॉब्लेम नाही. पौर्णिमेला तुम्ही जास्तीत जास्त व्यंकट स्तोत्र, श्री सुक्त हे 16 वेळा वाचायचं. कसं वाचायचं 16 वेळा? प्रत्येक पौर्णिमेला श्री सुक्ताचं अनुष्ठान करायचं. कसं करायचं? श्री सुक्ताची फलश्रुती ही 16 वेळा शेवटी म्हणायची. 15 वेळेस फक्त श्री सुक्त पूर्ण वाचून घ्यायचं. 15 वेळा श्री सुक्त पूर्ण वाचायचं. 16 वेळा श्री सुक्त फलश्रुती सगट वाचायचं. हातामध्ये तुम्ही लवंग घेऊ शकता, हातामध्ये गजरा घेऊ शकता, हातामध्ये कॉइन घेऊ शकता. दर पौर्णिमेला तुमचं मन हे शांत ठेवायचं. घरामध्ये कालभैरवाष्टक म्हणा, हातामध्ये पिवळी मोहरी घ्या, घरामध्ये पूर्ण टाकून द्या. एवढ्या जर तुम्ही मनापासून सेवा दर पौर्णिमेला जर केलं तर तुमचं मन शांत होईल. आणि दर पौर्णिमेला आपल्या जवळपासच्या देवीच्या मंदिरात जायचं. आता मी राहतो छत्रपती संभाजीनगर, म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली औरंगाबाद. तर आमच्या इथे यन्नांची देवी आहे, हर्सुलची देवी आहे, कर्णपुराची देवी आहे, बायपासला देवी आहे रेणुका माता. तर आपल्या जवळपासच्या देवीच्या मंदिरात जायचं, देवीची ओटी भरायची. ओटीमध्ये काय ठेवू शकता? पीस, तांदूळ, सुपारी एवढी देवीची ओटी भरा. तिथं शांत बसायचं. देवीच्या मंदिरात गेल्यानंतर हे प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे. कधीही जा, दिवसभरात कधीही जा आपल्या जवळपासच्या देवीच्या मंदिरात. देवीच्या मंदिरात गेल्यावर काय करायचं? श्री सुक्त म्हणा, पुरुष सुक्त म्हणायचं, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणा. सिद्धकुंजिका स्तोत्र देवीच्या मंदिरात जर म्हटलं तिथं खूप पॉवर असते. देवीच्या मंदिरात सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही जर म्हटलं तर दुर्गा सप्तशती म्हणल्याचं फळ भेटत असतं. म्हणून देवीच्या मंदिरामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं. नवार्णव मंत्राची एक माळ करायची. कोणत्याही देवीच्या मंदिरात जा आणि तिथं दर पौर्णिमेला तिथं नवार्णव मंत्राची एक माळ करायची. शांततेत, जास्त गडबड करायची नाही, मन शांत ठेवून करायची. असं जर ही एवढी सेवा जर तुम्ही दर पौर्णिमेला जर केली तर घरामध्ये सुख, शांती, समाधान सगळं नांदेल. याच्यापैकी तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा, पण मन शांत राहील. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घरामध्ये आर्थिक स्थिती राहील, कारण की कुलदेवता, कुलदैवत दोन्हीची सेवा पाहिजे. देवी, खंडोबा दोघांची सेवा पाहिजे. म्हणून पौर्णिमेला देवी जागृत असते. पौर्णिमेलाच जास्त सेवा करा. पौर्णिमेची यात्रा पण असते बा. पौर्णिमेला कोणत्याही देवीच्या मंदिरात गर्दी असते, कधीही बघा तुम्ही. का बरं असते? कारण की ही पौर्णिमाच खूप महत्वाची. या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.